आता शांतती पाहुणे विराजमान झालेले आहे. मानसशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त व्याख्यानासाठी आदरणीय प्राध्यापक किशोर अंकुर्णेकर सर आणि प्राध्यापक सर्जेराव दरेकर सर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आपण जोरदार टाळ्यांनी एकदा त्यांचं स्वागत करूया. आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत सत्कार करणं ही आपलं कर्तव्य असतं, ती आपली संस्कृती आहे. मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजचे प्रमुख वक्ते प्राध्यापक किशोर अंकुर्णेकर सर यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद सर. त्याचबरोबर प्राध्यापक सर्जेराव दरेकर सर हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी आमचे मित्र उपप्राचार्य रवींद्र ठाकरे सर यांना विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक सर्जेराव दरेकर सर यांचंही स्वागत करावं. सध्याचा काळ खूप धकाधकीचा काळ आहे आणि या धकाधकीच्या काळात आपल्यावरती लवकर फ्रस्ट्रेशन आपल्याला येत असतं. आपण नैराश्यात जात असतो आणि या नैराश्यात जाऊन अनेक विद्यार्थी, अनेक तरुण, अनेक संसारी तरुण, मुलं मुली, वयस्कर देखील आत्महत्या करताना आपल्याला दिसतात. या आत्महत्यांना प्रतिबंध बसावा, कारण हे जीवन आपल्याला एकदाच मिळतं, ते आपण शांतपणे जगून घेतलं पाहिजे. नेमकं आत्महत्येची कारणं काय असतात आणि आत्महत्येला माणसं का प्रवृत्त होतात, या अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये असे अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत. या कार्यक्रमाच्या या संयोजनामागची भूमिका आपल्यासमोर विशद करण्यासाठी म्हणूनच मी येथे निमंत्रित करतो आमचे मित्र डॉक्टर कल्पेश कसबे सर यांना. धन्यवाद सर. WHO जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नावाची एक संस्था आहे, तिने एक सर्वे केला होता की त्या सर्वेनुसार त्यांनी सांगितलं की जगभरामध्ये 7,20,000 लोक हे दरवर्षी सुसाईड करत असतात. भारतात त्याचे प्रमाण थोडे कमी आहे, परंतु तरी 2022च्या एका सर्वेनुसार भारत सरकारने असं सांगितलं होतं की भारतामध्ये 2022 या वर्षी 1,71,000 लोकांनी सुसाईड केले होते. तर काय असतं की नॉर्मली प्रत्येक सुसाईड मागे काहीतरी कारण असतं, काहीतरी गोष्ट असते, त्यामुळे व्यक्ती हा सुसाईड करतात. जसं की फॉर एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला की सोशल मीडियाचा अतिवापर असेल, एकटेपणा असेल, भेदभाव असेल, कमतरतेची भावना असेल, ह्या वेगवेगळ्या गोष्टीमुळे लोक हे आत्महत्या करत असतात. तर याच अनुषंगाने मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण विचार केला की आत्महत्या का केली जाते, तर आत्महत्या करणे मागे महत्त्वाचा दृष्टिकोन आपण म्हणू शकतो की आपली जी मानसिकता किंवा एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी आपण जे विचार तयार करत असतो आपल्या मनामध्ये, हे ते कारणीभूत असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं आपल्याला फ्रस्ट्रेशन आलं किंवा एखादी गोष्ट आपल्याला सहन नाही झाली, तर तेव्हा आपण काय करतो किंवा म्हणजे मोठ्या लेवलला जाऊन की सुसाईड करण्याशिवाय पर्याय नाही. कोणतं पण कारण असेल की त्याला आपल्याला पर्याय मिळत नसेल काय करावं, तर शेवटी आपण मनुष्य काय ठरवतो की आपण सुसाईड केलं पाहिजे. ही जी त्याची मानसिकता आहे यामध्ये बदल झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून मानसशास्त्र या विभागातर्फे आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस साजरा करण्यात येत आहे किंवा त्याबद्दल व्याख्यान ठेवले आहे. यासाठी आपल्या महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे आज जागतिक आत्महत्या प्रवृत्त दिनानिमित्त प्राध्यापक किशोर अंकुर्णेकर सर, लासलगाव कॉलेज यांना आमंत्रित केलेले आहे. सरांचे मार्गदर्शन नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना व सहकाऱ्यांना जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन प्रदान करेल अशी मी अपेक्षा बाळगतो. थँक्यू सर. धन्यवाद सर. सकारात्मक दृष्टिकोनासाठी आजचं व्याख्यान अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि त्या व्याख्यानासाठी आलेले माननीय प्राध्यापक किशोर अंकुर्णेकर सर यांचा यथोचित परिचय आपल्यास व्हावा म्हणून मी आमचे मित्र प्राध्यापक संदीप ढमाले सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या वक्त्यांचा यथोचित परिचय करून द्यावा. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला वाणिज्य महाविद्यालय येवला मानसशास्त्र विभाग आयोजित
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस या निमित्ताने या ठिकाणी व्याख्यानाचं आयोजन आपण केलेलं आहे. या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक किशोर अंकुळणेकर आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचा थोडक्यात परिचय मी या ठिकाणी करून देतो आहे. सरांचं नाव प्राध्यापक किशोर अंकुळणेकर. सरांचं शिक्षण MA सायकॉलॉजी नेट सेट. सरांचं सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत PhDचं काम सुरू आहे. तसेच सर CTET टेट परीक्षा देखील उत्तीर्ण आहेत. सरांचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर 5 शोधनिबंध देखील प्रकाशित झालेले आहेत. सर सध्या नूतन विद्याप्रसारक समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून देखील ते 8 वर्षापासून कार्यरत आहे. सरांचं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे आणि सरांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा आमच्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना नक्कीच उपयोग होईल. प्रथम सरांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि त्यांच्या व्याख्यानामधून त्यांचा परिचय जो आहे तो अधिकचा परिचय आपल्याला कळून येईल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. इहवादाचे जनक चार्वाक असं म्हणतात की हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळत असतं आणि त्यावरचं एक प्रसिद्ध विधान त्यांचं फार प्रसिद्ध आहे. यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुता. म्हणजे या जगात तुम्ही आलेले आहेत, यावत जीवम सुखम जीवेत, तर सुखात जगा, आनंदात जगा आणि हा दिवस एक दिवस भस्मीभूत होणार आहे. तर पुनरागमन होईल की नाही हे कोणीच पाहिलेलं नाही. त्यामुळे हे आयुष्य आपण खूप सुखा समाधानात आनंदात जगलं पाहिजे. कुठल्याही नैराश्याच्या आहारी आपण नाही गेलं पाहिजे. यासाठी आपल्यातील जो सकारात्मक दृष्टिकोन आहे तो जागृत होणं अतिशय आवश्यक आहे. तो सकारात्मक दृष्टिकोन आपल्यामध्ये भरण्यासाठी मी आजचे वक्ते आदरणीय प्राध्यापक किशोर अंकुळणेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला मानसशास्त्र विभाग आयोजित ह्या आजच्या व्याख्यानासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे गुरुवर्य यासाठी की सर मी तुमच्या संस्थेचाच विद्यार्थी, हे रोपटं त्याच संस्थेचं आहे, फक्त आज स्वतंत्र झाड म्हणून ते वावरतं आहे. ह्या ठिकाणी आमचे मित्र डॉक्टर कल्पेश कसबे यांनी मला 2 दिवसापूर्वी फोन केला आणि सांगितलं की सर तुम्हाला आमच्या विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे, तुम्ही याल का? मी म्हटलं विद्यार्थ्यांशी बोलायचं आहे त्याच्यामुळे जाणं तर गरजेचं आहे, पण विषय मला असा देण्यात आला की आत्महत्या प्रतिबंध. आता प्रश्न हा पडतो की आत्महत्येविषयी विद्यार्थ्यांशी बोलावं का आणि बोलावं तर काय बोलावं. मग पुन्हा एकदा तेच आत्महत्या म्हणजे काय किंवा आत्महत्येसाठी आपण काय एवढा उठाठेव केला पाहिजे किंवा त्याच्यासाठी जागृती आपण का केली पाहिजे. खरंच हे 18, 19, 20, 21 वर्षाचे विद्यार्थी आत्महत्या करतात का, करतील का, हा विचार त्यांच्या मनामध्ये येईल का, आणि जर आलाच तर तो कोणत्या मार्गाने येतो, काय येतो, किंवा या 18 वर्षाच्या मुलाला असं काय इतकं दडपण आहे, असं काय इतकं टेन्शन आहे, असं काय इतका त्याच्या मनामध्ये असं काय साठलं आहे की त्याला आत्ता कुठेतरी फुलणारं, आत्ता कुठेतरी उमलणारं, आत्ता कुठेतरी सुरू होणारं जीवन संपावं असं वाटतं. ह्या अँगलने आपण आज जे काही थोड्या वेळ बोलणार आहोत ते बोलण्याचा प्रयत्न करूयात. पहिले सर्वजण तुम्ही मालिका वगैरे बघत असाल, TV बघतात, पिक्चर बघतात, तर ते बघत असताना
तो पिक्चर सुरू होण्याच्या अगोदर, ती मालिका सुरू होण्याच्या अगोदर एक टी व्हीवरती स्क्रीन येते आणि तिथं काहीतरी लिहिलेलं असतं. ते फक्त एकदा सांगतो आणि माझ्या या व्याख्यानाला सुरुवात करतो. इस कहानी के सभी पात्र और घटनाएं काल्पनिक है. इसका अगर किसी के जीवन से कोई संबंध होगा तो इसे एक योगायोग कहा जाएगा. मी जे काही उदाहरणं देईल, जे काही सांगेल ते आपल्या आजूबाजूचेच आहेत, फक्त त्याला कोणी मनाला लावून घ्यायचं नाही. पण त्याच्यातून जाता जाता आपण काय शिकून जायचं आहे ते मात्र मी शेवटी जाऊन तुम्हाला सांगेन. 2 वर्षापूर्वीची गोष्ट. एक साधारणतः 20-21 वर्षाचा मुलगा आपल्या मित्राला फोन करतो आणि फोनवर सांगतो की कुठे आहेस. तो मित्र म्हणतो मी आत्ता जस्ट घरी चाललोय. पण काय झालं? तो म्हणतो काही नाही, मी स्टेशनला आलो. कशाला? आत्महत्या कराय. तो मित्र म्हणतो अरे काय मजाक करतोय, असं कुठं असतं? नाही, खरं झालं, आत्महत्या कराय. व्हिडिओ कॉल कर, ये घे. तो मित्र स्टेशनला होता, तो कॉल करतोय, व्हिडिओ कॉलवर बोलतो आणि बोलता बोलता तो परत हसायला लागतो. अरे नाही रे, सहज आलोय. अरे असं काही नको बोलत जाऊ रे, आणि तू हे ना कुठं पण मजाक करतो राव. नाही रे मजाक नाही, सहज आलो होतो स्टेशनला, तुझी आठवण आली म्हणून कॉल केला. आता आठवण आली या शब्दाचा अर्थ घ्यायचा ठरला तर त्याच्या अगोदरच्या 2-3 तासापूर्वीचा सीन असा आहे. दोघंही मित्र लायब्ररीत बसलेले आहे. 2-3 तासापूर्वी दोघंही लायब्ररीत एकसाथ सकाळी 8 पासून 3 वाजेपर्यंत अभ्यास करतायत. दोघंही 3 वाजता सोबत उठतायत. हा मित्र त्याला सांगतो की मला आज लवकर घरी जायचंय आणि म्हणून तो निघतो. हाही घरी जायला निघतो आणि त्याच्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी एक फोनवरचं संभाषण. वेळ संध्याकाळी 6 वाजता. सर्व मुलांच्या, सर्व गावाच्या, सर्व मित्रांच्या फोनवरती एकच स्टेटस, मित्रा ही जाण्याची वेळ नव्हती रे. जो मित्र सांगतोय रेल्वे स्टेशनला येऊन की मी आत्महत्या करायला आलोय, त्याचं चित्र, त्याचा फोटो सर्वांच्या स्टेटसला दिसतो आणि खाली लिहिलेलं असतं निशब्द ही जायची वेळ नव्हती. 15 दिवसापूर्वीची घटना. रोजच्या नियमाप्रमाणे नवरा बायको सकाळी 6 वाजता फिरायला निघतात. फिरत असताना दोघंही नवरा बायको एकदम छान प्रकारे फिरतायत. नवरा आणि बायको सोबत आहे. फिरून येतात. रस्त्याने भेटणारे रोजचे माणसं, त्यांच्याशी तो माणूस बोलतो, नमस्कार करतो, सर्व होतं. घरी येतो, आवरतो, आंघोळ पांघोळ करतो. नियमाप्रमाणे दुकान त्याचं असतं म्हणून ते दुकान उघडायला जातो. दुकान उघडतो, देवपूजा आवरते. तिथल्या कामगार मुलाला सांगतो की तू तिथली सफाई करून घे, मी 10 मिनिटात आलो. तो मुलगा त्याची सफाई करायला लागतो आणि पुढच्या 15-20 मिनिटात बातमी येते की त्या व्यक्तीने, त्या गृहस्थाने गावाच्या शेजारी असलेल्या एका विहिरीमध्ये उडी मारून जीव दिला. पुन्हा थोडं मागं जाऊयात. 6 महिन्यापूर्वीची घटना. 6 महिन्यापूर्वी 12वीचा रिझल्ट, त्याच्या अगोदरचा काळ की घरचे सांगतात की तू जर 12वीला चांगले मार्क्स पाडले तर तुला आम्ही मोबाईल घेऊन देऊ. सांगितल्याप्रमाणे घरचे सुद्धा, मुलगी खूप अभ्यास करते, 12वीची मुलगी खूप अभ्यास करते, घरचेही मोबाईल घेऊन देतात कारण 90-92% तिला पडलेत. मुलगी कॉलेजला यायला लागते, तो मोबाईल वापरायला लागते आणि हळूहळू आईच्या लक्षात येतं की मुलगी सारखी त्या मोबाईलवरती आहे. काहीतरी करते, काहीतरी बघत असते, काहीतरी कुठंतरी बोलत असते. आईच्या ते लक्षात येतं आणि आई तिच्याकडून मोबाईल हिसकून घेते. मुलगी आईच्या खूप रावण्या करते, सांगते माझा मोबाईल परत मला दे, मला तो हवा आहे. आई म्हणते अजिबात मिळणार नाही. नियमाप्रमाणे मुलगी शाळेत जाते. आईवडीलही बाहेर गेलेले असतात आणि दुपारी शाळेतून ती मुलगी घरी येते. संध्याकाळी आईबापाही घरी येतात. पण ज्यावेळेस आईबाप दरवाजा उघडतात त्यावेळेस घरातलं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन निसटते कारण घरात
पंख्याला लटकलेली ती मुलगी असते आणि टेबलवरती चिठ्ठी ठेवलेली असते, माझा मोबाईल जर मला परत दिला असता तर मी इथं असते. तिन्ही उदाहरणं जर आपण बघितलेत ना, तर हे सर्व उदाहरणं आपल्या आजूबाजूचे आहेत सर. ही उदाहरणं खरे आहेत. मग असं काय झालं असेल की त्या 21 वर्षाच्या मुलाला वाटतंय मला आत्महत्या करावी, त्या 12वीची मुलगी, ती 18 वर्षाची मुलगी, तिला वाटतंय आत्महत्या करावी. खरी एकदम छान, पैसा अडका छान, परिस्थिती छान, दुकानदार, सकाळी बायकोबरोबर फिरायला जातोय, 10-11 वाजता असं काय झालंय की त्याला वाटतं विहिरीत उडी मारा. मग पुन्हा प्रश्न उत्पन्न होतो की आत्महत्या करणं हे फक्त त्या एका क्षणाचं काम आहे का, ते एका मिनिटाचं काम आहे का, किंवा आत्महत्या माणूस मनात आली मला आता मरायचंय आणि मी गेलो आणि मेलो असं आहे का, की त्याच्या मागे काही असतं. मग आमचं मानसशास्त्र असं सांगतं की आत्महत्या हा एका सेकंदात, एका मिनिटात केलेली कृती नाही आहे. त्याच्यासाठी खूप मागे जावं लागतं. मग मागे कुठे हो, तर हळूहळू बघा ना, आमचं लाईफ किती छान चालू आहे, एकदम मस्त. काही टेन्शन आहे का, खायचं प्यायचं जगायचं मस्त एकदम. कसलं सर्व आमच्या आयुष्यात टेन्शन नाही असं तुम्हाला वाटतं? अहो किती टेन्शन आहे. सकाळी मेसेज केला अजून रिप्लाय आला नाही, 4 वेळेस, किती 15 वेळेस मोबाईल पाहून झाला. किती टेन्शन डोक्याला. बरं तू दुसरीकडे बोलत असेल का, माझाच पाहिला नसेल का, किती टेन्शन आम्हाला. बरं कालपर्यंत बोलणारा आज बोलणं बंद झालं. बर सर्वात मोठे दुश्मन आमचे कोण, ते घरचे आईबाप. त्यांना काही कळतच नाही सर, सारखं टोकत राहता. मोबाईल काला बघतो सारखं मोबाईलमध्ये, तू शिकतोय का, तुला काही कळत नाही. आता आम्हाला सांगा सर, 18-20 वर्षाचे आम्ही झालो, आम्हाला कळत नसेल का? पण ते सारखं टोकत असतात, सारखं काहीतरी 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 चालूच असतं त्यांचं. आमचा मित्र इकून आला का म्हणतो मूर्ख आहे, ती मैत्रीण तिकून आली का म्हणते तुला काय अक्कलच नाही. खरंच मला अक्कल नाही. अशा खूप छोट्या 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 गोष्टी एक दिवस मोठं रूप घेतात. सिग्मंड फ्राईड नावाचा एक सायकोलॉजिस्ट, तो काय सांगतो, मनामध्ये 3 स्तर असतात. एक असतं बोधमन, एक असतं अबोधमन आणि एक असतं पूर्वबोधमन. त्यातला सबकॉन्शियस जो आहे ना, अबोधमन, तो खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे मनाचा. काय असतं ना, आमच्या आयुष्यामध्ये चांगल्यापैकी वाईटच गोष्टी खूप असतात. आता या वाईट गोष्टी काय आहेत ते क्लिअर करतो मी. आता चांगलं आणि वाईट म्हणजे नेमकं काय हो, तर चांगलं आणि वाईट म्हणजे फक्त एवढंच आहे, जे आम्ही जसं बघतो ना त्याला आम्ही चांगलं म्हणतो किंवा वाईट म्हणतो. म्हणजे बघा ना, सकाळी सकाळी काय झालं, दरेकर सरांनी मला सांगितलं होतं, माझ्यासोबत आलेले, की त्यांनी मला सांगितलं होतं की सर उद्या आपण सोबत जाऊयात. म्हटलं ओके. मी त्यांना सकाळी केला गुड मॉर्निंग. माझं सांगायचं एक आवरलं का बा असं म्हणून मी गुड मॉर्निंग केलं. आणि त्यांनी मला रिप्लाय काय पाठवला, असे हात जोडलेले. का बरं असला तर चालत नाही का असा रिप्लाय? नाही का बरं? रिप्लाय तर चांगला आहे ना, छान, नमस्कार. बरं भेटल्यानंतर नमस्कारच म्हणतो की नाही? म्हणतो. मग तो रिप्लाय नमस्कार का बरं नाही चालत आपल्याला? आम्ही ठरवून घेतलंय, त्याने हात जोडले याचा अर्थ काय, तो आमच्याशी बोलण्यात इंटरेस्टेड नाही आहे असा आमचा त्याचा अर्थ. आम्ही त्याला पॉझिटिव्ह नाही घेत. बरं आता ती पॉझिटिव्ह का निगेटिव्ह त्याची परिस्थिती वेगळ्या. कशी की सकाळी सकाळी म्हणजे रोज सकाळी लवकर जातो. आता बायकोला वाटलं आज शनिवार आहे, हा माणूस थांबल घरी, थोडा लेट जाईल. पण सकाळी सकाळी या माणसाने आवरायला सुरुवात करून दिली, तिचा गेला पारा चढला. एवढं सकाळी कुठं चालले? माझ्या डोक्यात ते टेन्शन, मी चाललोय तर जाऊ दे ना. त्यात यांनी हात जोडले. म्हणजे बायकोची कटकट, या माणसाला चांगलं विचार राहिलं गुड मॉर्निंग,
याचं लगेच सुरू झालं. आमचं असंच असतं. आम्ही प्रत्येक आमच्या मानसिकतेनुसार चांगला आणि वाईट अनुभव किंवा चांगल्या आणि वाईट गोष्टी ठरवत असतो. मग आम्हाला आलेले वाईट अनुभव असतील किंवा कालपर्यंत एकीशी चांगलं चालू होतं, आज ब्रेकअप झालं, ते दुःख असेल, आईवडील बोललेले असतील, कोणीतरी मन दुखवलेलं असेल, या सर्व गोष्टी आम्ही कुठे बोलू शकत नाहीत. मग आम्ही काय करतो, आमच्या अंतर्मनामध्ये त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये दाबून ठेवतो. त्या स्टोअर करण्याची ती जागा आहे, डस्टबिन आहे तो आमचा मनाचा. आणि त्या डस्टबिनमध्ये ह्या सर्व गोष्टी आम्ही ज्यावेळेस साठवून ठेवत असतो, जर त्याचा व्यवस्थित निचरा नाही झाला, म्हणजे घंटागाडी जर आली नाही आमच्या घरातला कचरा घ्यायला, तर काय होईल रे, एक दिवस त्या कचऱ्याचा वास यायला लागेल. कारण कितीक साठवणार आम्ही घरामध्ये, त्याला लिमिट आहे. मग आमच्या मनाचंही तसंच. तो कचरा साठवत 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 त्याचा योग्य निचरा होणं गरजेचं आहे. जर नाही झाला तर त्याचा स्फोट होईल. म्हणजे बघा ना, प्रेशर कुकर तुम्ही बघितलंय. प्रेशर कुकर ते ती वाफ जी आहे ना ती दाबून ठेवतं, आणि एक योग्य वेळ आली की आपण त्याला शिट्टी वाजली असं म्हणतो. म्हणजे काय झालं, त्यातली वाफ बाहेर निघाली. वाफ बाहेर निघाली का परत तो कुकर व्यवस्थित असतो. समजा ती शिट्टीच वाजली नाही, काय होईल, ब्लास्ट होईल. तसं आमच्या मनाचं आहे. जर आमच्या मनात साठलेली ती जी घाण आहे, ते जे विचार आहेत, त्या ज्या अतृप्त इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, या जर तशाच दाबून राहिल्या, नेहमी तसंच होत राहिलं, म्हणजे तो मित्र येतोय, तो नेहमी म्हणतो तुला अक्कलच नाही, बस गपचूप, मी त्याला काही बोलू शकत नाही, म्हणून मला आलेला त्याच्यावरचा राग आहे ना मी तसाच दाबून ठेवतो. हां, कधी कधी असं होतं आणि ते व्हायला हवं. कसं बघा, आज मी घरी गेलो, मित्र इकडे म्हणला होता तुला अक्कलच नाही आहे, मला खूप राग आला त्याचा, पण काय करणार, तेवढं एकाची जीवाभावाचा बिचारा, त्यालाही जर उलटून बोललो, त्याच्याशी भांडण केलं तर तोही राहणार नाही, म्हणून मी सहन करतोय. पण आज त्याचा आहे ना खूपच राग आला होता. का, आज तो 4 जणांमध्ये मला म्हटलं तुला अक्कलच नाही म्हणून. मला खूप टेन्शन आलं, नकोच जगणं. 4 जणांमध्ये अपमान केलाय नाही माझं. मला असं वाटतं आता जगूनच उपयोग नाही माझा. तेवढ्यात घरी गेलो, आणि घरी गेल्यानंतर काय झालं, आईचं बिचारीचं काहीतरी झालं होतं, तिचा मूड खराब होता, आणि घरी मी पाय ठेवला आणि लगेच तिचं सुरू झालं, आली महाराणी आली, आज एवढ्या लेट, घरी तिला नकोच काही, फक्त बाहेर फिरायला पाहिजे. थांब ना बाई, मी आले आहे ना, पण नाही. आणि तेवढ्यात लहान भाऊ आला आणि तो म्हणला दीदी, थाडक्यात त्याच्या कानामागे वाजून दिली. बरं, त्याचा काही संबंध होता का, त्याचा काही संबंध नव्हता. पण मग त्याच्या कानामागे मारल्यानंतर मला थोडं छान वाटलं, रिलीफ झालं. यालाच म्हणतात शिट्टी वाजणं. आणि या मनाच्या शिट्ट्या वाजल्या पाहिजेत हळूहळू. म्हणजे याचा अर्थ त्याला माराघरी जाऊन असं नाही. हे आपोआप होतं. कधी कधी आम्ही आपोआप न कळत आमच्याकडून बोललं जातं, हे बोललं गेलं पाहिजे. कधी कधी आम्ही एकांतात बघा रील्स बघता, रील्स. हां, मला सांगा रे, रील्स बघताना त्या इन्स्टावरती किती रील्स आहे रे, खूप सारे रील्स आहे, अनलिमिटेड आहे, बरोबर. पण त्या रील्सची एक गंमत आहे, जर तुम्ही ऑब्झर्व केली असेल तर बघ, समजा आज माझं काहीतरी मूड खराब आहे, त्या दिवशी मला पूर्ण मूड खराबचेच रील्स दिसतात. आज मी एकदम आनंदी आहे काहीतरी, म्हणजे इथं ऐकून गेलोय की सिर्फ तेरे से होगा और किसी से नहीं, एकदम मोटिवेटेड, एकदम मी आता कलेक्टरच होणार. मला त्या दिवशी सर्व मोटिवेशनलच रील्स दिसतात. यस, दिसतात. ते AI ते पाहतं, तुम्ही पहिला रील्स काय बघितला आहे, तुम्हाला आवडला का, इंटरेस्टेड होतात का, म्हणजे ते तुम्हाला तेच दाखवतं. त्या पद्धतीने आमचा तो भावनांचा निचरा होत राहतो. पण जर तो भावनांचा निचराच नाही झाला तर मात्र मग आपल्याला सुशांत सिंग राजपूत नावाचा हिरो आठवतो की ज्याने आत्महत्या केली. आता मला सांगा रे,
सुशांत सिंग राजपूत याला आत्महत्या करण्याची खरंच गरज होती का हो? मी जर बघितलं ना, त्याने ज्या काळात आत्महत्या केली ना, त्या काळात त्याचे सर्व मूवी हे एकदम हिट होते. तुम्ही MS धोनी बघा, तुम्ही बद्रीनाथ बघा, सर्व हिट मूवी त्याने त्या काळात दिले. पैसा, हिट मूवी होते म्हणजे पैसा होता. त्या काळात त्याला भेटलेल्या ॲड्स बघा किती होत्या, सर्व ॲड्समध्ये जवळपास तोच होता. म्हणजे ॲड्सचे पैसे त्याला खूप चांगले भेटत होते. ग्लॅमर होतं, लोक त्याच्या एक सहीसाठी त्याच्यामागे फिरत होते. मग असं काय झालं हो की त्याने एका मिनिटात, एका तासात त्याचं जीवन संपवून टाकलं, इतकं सर्व असताना. मग पुन्हा तेच, हे जे आमचं होतं आहे ना, ते त्याचं झालं नाही. त्याच्या भावनांचा निचरा झाला नाही. त्याला असा कोणी मित्रच सापडला नाही, अशी कोणी मैत्रीणच सापडली नाही, किंवा असा कोणी व्यक्तीच सापडला नाही की ज्याच्याशी त्याने बोलावं. मी आता माझ्या पहिल्या उदाहरणाकडे पुन्हा येतो की तो मुलगा रेल्वे स्टेशनवरती गेला आहे आणि तिथून सांगतोय मी इथं आत्महत्या करण्यासाठी आलोय. याचा अर्थ काय हो, तर आत्महत्या करणारा व्यक्ती हा शेवटच्या सेकंदापर्यंत जगण्याचे मार्ग शोधत असतो. तो एक ना एक चेहरा, एखादा व्यक्ती, एखादा सोल तो शोधत असतो की माझ्या मनामध्ये जे चाललंय ना ते तो ऐकेल. मग जेवढ्याही आत्महत्या केसेस केले आहेत ना, ते उचकून बघा, तुम्हाला सापडेल. त्याने कोणाला तरी इंटिमेशन दिलंय मला जगावं असं वाटत नाहीये, त्याने कोणाला तरी इंटिमेशन दिलंय मला आत्महत्या करायची आहे, त्याने कोणाला तरी इंटिमेशन दिलंय मी आता निघून जातो. पण प्रश्न आहे की आम्ही त्याच्या त्या इंटिमेशन समजू शकलो नाहीत, आम्ही त्याला गृहीत धरत गेलो. मग आत्महत्या प्रतिबंध करणं किंवा जागृती करणं म्हणजे काय हो, तर आत्महत्या करणारे लोक जे आहेत ना ते आपण नाही आहेत, ते वेगळे आहेत. पण हो, आपण ते आहोत की जे त्या लोकांना वाचवू शकतो. आपण ते आहोत की त्या आत्महत्या रोखू शकतो. म्हणजे कशा हो, की आमच्याबरोबर राहणारा मित्र किंवा मैत्रीण ती एकटी एकटी राहते. कालपर्यंत ती सर्वांशी चांगलं बोलत होती, पण आज ती मात्र एकदम गपगप आहेत. आणि असं असताना सुद्धा आम्ही फक्त गृहीत धरतो ओके झालं असेल काहीतरी. हो, इथपर्यंत की आमच्याकडे एक चांगला मित्र किंवा मैत्रीण सुद्धा नाही आहे की आमच्या आयुष्यात घडणारे सर्व काही आम्ही त्याला सांगू शकतो. आणि खरं तिथंच सर्व गोष्टी घडतात. का? कारण तो मित्र किंवा मैत्रीण आम्ही असं बनवू शकत नाही की ते आमच्या मित्राला शांत शांत वाटतंय, आमच्या मित्राला एकटं एकटं फील होतंय, आमच्या मित्र डिप्रेशनमध्ये गेला आहेत, त्याचं आता कशातच मन लागत नाही आहे, कुणाशी बोलावंसं पण वाटत नाही आहेत. मग अशा वेळेस जर आम्ही त्याला बोलतं केलं, अशा वेळेस जर आम्ही त्याला विचारलं की बाबा अरे नेमकं काय होतं आहे, तुला काही सांगायचं आहे का, काही झालं आहे का. आमचे इन्स्टावरती फॉलोवर्स आहेत, आमचे FB वरती फ्रेंड आहेत. म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये ज्या वेळेस बघतो तर कित्येक मुलांना सर मी सांगतो की अरे बाबांनो 4 जण जर बसले आहेत ना कृपया तो मोबाईल ठेवून बसा. कारण मुलं 4 जण एकत्र बसतात आणि एकत्र बसून ते त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी करत असतात. आम्ही आज इतके मोबाईल ॲडिक्ट झालेलो आहोत की त्या मोबाईलमुळे आता मुलं लोनलीनेसकडे, एकटेपणाकडे किंवा डिप्रेशनकडे जायला लागलेत. त्यांना त्या मोबाईलशिवाय करमत नाही. मग आम्ही खरंच ॲडिक्ट झालो आहे का? मग मी तिसऱ्या उदाहरणाकडे जातो. त्या मुलीने आत्महत्या का केली? तर तिचं कारण तो मोबाईल होता की त्या मोबाईलमध्ये ती इतकी गुंतली की आता त्या मोबाईलशिवाय ती राहू शकत नाही, त्याच्यापासून ती बाजूला जाऊ शकत नाही. परिणामी तिला असं वाटतं की माझं आयुष्य संपलं, माझं जगच संपलं. तिला तिचा मोबाईल तिचं जग वाटायला लागलं होतं, त्यामुळे तिने स्वतःला संपवलं. आज आमच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता मुलाला मुलगी आवडणं किंवा मुलीला मुलगा आवडणं, बाकीचे कॉलेज शिक्षक काय म्हणतात ते मला माहीत नाही, पण मी सायकोलॉजीचा आहे, मी माणसाचा अभ्यास करतो, मी माणसाचं मन ओळखतो. मी असं सांगतो की जर कॉलेजमधल्या मुलाला सर मुलगी आवडली नाही आणि मुलीला जर मुलगा आवडला नाही
तर त्यांनी डॉक्टरकडे जाऊन चेक केलं पाहिजे. दे आर नॉट नॉर्मल. ते नॉर्मल नाही आहेत याचा अर्थ. कारण का की या वयात विरुद्ध लिंगी आकर्षण हे नॅचरल असतं, हे इन्स्टिंक्ट आहे, ते घडतं. मग सर ते घडतं तर मग काय तुम्ही म्हटलंय आता वाईट नाही. दिस इज अ एनर्जी. ती एनर्जी आहे. आता आपण ठरवायचं आहे ती एनर्जी कुठे वाया घालवायची, ती एनर्जी कुठे वापरायची. मग ह्याच वयात तीच एनर्जी वापरून 18व्या 21व्या 22व्या वर्षी IAS झालेले मुलं पण आहेत, PSI STI झालेले मुलं पण आहेत. तीच एनर्जी वापरून, आणि तीच एनर्जी वापरून नको त्या वयात नको ते करून हाताच्या नसा कापून घेतलेले मुलं मुली पण आहेत. मग आता आपण ठरवायचं आहे ती एनर्जी नेमकी वापरायची कुठे आहेत. मग हे जे कारणं आहेत, मग थोडे थोडे कारणं आहेत. फक्त तो माझ्याशी बोलला नाही म्हणून मी आत्महत्या केली, ती माझ्याशी बोलली नाही म्हणून मी आत्महत्या केली, माझा मित्रच असा बोलला म्हणून मी आत्महत्या केली. असे वेगवेगळे छोटे छोटे कारणं आहेत. पण आता आम्हाला ते समजणं गरजेचं आहे की तो मित्र किंवा ती मैत्रीण आमच्याशी किती मोकळेपणाने बोलते. म्हणून पहिलं तर ह्या दिवशी आम्ही एकच काम केलं पाहिजे की आमच्या आयुष्यात असा एक तरी मित्र किंवा मैत्रीण पाहिजे की जी आमचं मन ओळखू शकेल, जी आमच्या भावना ओळखू शकेल, आणि ज्याच्याशी आम्ही मनमोकळेपणाने ज्याच्यासोबत जाऊन जे काही आमच्या आयुष्यात घडतं आहे ते सर्व सांगू शकू. मग आता आमचं काम एवढंच आहे की ते मित्र किंवा ती मैत्रीण इथून बाहेर गेल्यानंतर आम्ही बनलं पाहिजे तितके विश्वासपूर्ण. म्हणून आम्ही या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये फिरलं पाहिजे का जेणेकरून उद्या उठून जर यासारखे विचार जर कोणाच्या मनात येत असतील तर ते आम्ही रोखू शकू, ते आम्ही थांबवू शकू. आमच्याकडे कुणालाच एकटं एकटं वाटणार नाही असं वातावरण आम्ही तयार करू. सर्वजण ही युनिक आहेत, सर्वजण एक वेगळी पर्सनॅलिटी आहे, प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या आहेत. आम्ही बोलताना फक्त नकळत बोलून जातो की तुला अक्कल नाही, पण माहीत नाही तो शब्द तो कसा घे. म्हणून आम्ही प्रयत्न केला पाहिजे की जो जसा आहे तसं त्याला स्वीकारूयात, तो जसा आहे तसं त्याला आपलं मानूयात. मे बी त्याला अभ्यासात कमी येत असेल पण तो खेळण्यात चांगला असेल, मे बी त्याला खेळण्यात कमी असेल पण तो व्यक्ती म्हणून चांगला असेल. तो जसा आहे तसा आपला आहे. त्याचे कमी असतील, त्याच्याकडे असलेले व्यंग्य असतीलही, ते तिला निसर्गाने दिलेत, त्याला ते देवाने दिलेत. तो जसा आहे तसा आहे. मग तो अंध असेल, अपंग असेल, जसाही असेल, त्याच्या व्यंगावर न बोलता त्याच्या क्षमतेवर जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर मला वाटतं आत्महत्यासारखा विचार हा कोणाच्याच मनात येणार नाही, कोणाच्याच मनात घर करणार नाही, आणि एक चांगला निरोगी समाज आपण घडवू शकू. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, या ठिकाणी बोलवलं, माझा आदर सत्कार केला, त्यासाठी मी संस्थेचे, प्राचार्यांचे आणि मानसशास्त्र विभागाचे जे कल्पेश सर आहेत त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय सुंदर पद्धतीने सरांनी मनातील ताण नैराश्य घालवण्यासाठी एका मित्राचं महत्त्व काय असतं, आत्महत्या करणारा व्यक्ती शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याशी बोलू पाहत असतो, आपल्याला काहीतरी सांगू पाहत असतो, त्याच्या मनातील काही जे ताण असतील, दुःख असेल, नैराश्य असेल ते हलकं करू पाहत असतो. आपण सकारात्मक प्रतिसाद त्याला जर दिला तर आपण आत्महत्या थांबवू शकतो आणि त्यामुळे आत्महत्येला प्रतिबंध बसू शकतो. म्हणूनच आमचे कवी मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा असं म्हणतात. तसा एक मित्र आपण पण करावा की जो आपल्याला आरशासारखा वाटेल, ज्याला आपण आपल्या मनातील सगळं दुःख सांगू शकू. असा एक मित्र, एक मैत्रीण आपल्याला असली पाहिजे. सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं.
धन्यवाद सर. आज आपल्या महाविद्यालयामध्ये आत्महत्या प्रतिबंधक दिवस हा जागतिक स्वरूपात साजरा केला जातो, तो आपण करतो आहोत. या कार्यक्रमासाठी ज्यांनी अतिशय अनमोल अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, ते माझे सन्मित्र आदरणीय प्राध्यापक किशोर अंकुळनेकर सर. या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय दरेकर सर, आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य, त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमाचं ज्यांनी अतिशय कल्पकतेने आयोजन केलं ते डॉक्टर कल्पेश कसबे सर, डॉक्टर धनगर सर, उपस्थित सर्वच प्राध्यापक आणि माझ्या लाडके विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो. खरं तर हा अतिशय गंभीर विषय आहे की एखाद्या देशामध्ये लाखो लोक आत्महत्या करतात. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि मग ह्या आत्महत्या का घडतात, त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत, त्यांच्या मनाची जी मानसिक स्थिती असते ती कशी बदललेली असते आणि या गोष्टीकडे ते का झुकतात, का वळतात, याबाबत सरांनी काही उदाहरणांच्या साह्याने आपल्याला मार्गदर्शन केलं. खरं तर तुमचं जे वय आहे ते अतिशय गोल्डन एज आहे, सुवर्ण वय आहे. कारण या वयामध्ये तुम्ही फार मोठी स्वप्न रंगवत असतात. तुमच्या करिअरच्या बाबत असतात, तुमच्या कुटुंबाच्या बाबत असतात, तुमच्या संसाराच्या बाबत असतात, तुमच्या जगण्याच्या बाबत असतात. आणि मग बहुतेक मानसशास्त्रज्ञ हेच सांगतात की आपण जो विचार करतो त्या पद्धतीने आपण कृतीकडे झुकतो. त्यामुळे आज मी तुम्हाला नक्की एक विनंती करेल की तुम्ही सगळ्यांनी अतिशय सकारात्मक अशा स्वरूपाचा विचार केला पाहिजे. आपल्याला ताण नाही, स्ट्रेस नाही असा जगामध्ये कोणीही व्यक्ती नाही. तुम्हाला असं वाटतं प्राध्यापक, प्राचार्य सगळेच खूप खुश आहे. आम्हाला वाटतं विद्यार्थी तर आमच्यापेक्षा खुश आहे कारण त्यांना जबाबदाऱ्या कमी आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाला त्याच्या कामाच्या नुसार काही ताण असतो, तणाव असतो, स्ट्रेस असतो. आजच्या व्याख्यानामधनं एक गोष्ट घ्यायची आहे की आपल्या मनामध्ये जे ताण असतात ते ताण आपण कमी केले पाहिजे. पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी योगा केला पाहिजे, त्याच्यासाठी प्राणायाम केले पाहिजे, त्याच्यासाठी सकारात्मक विचार केला पाहिजे, त्याच्यासाठी चांगला व्यायाम केला पाहिजे, त्यासाठी चांगले मित्र जमवले पाहिजे, त्यासाठी चांगले सहकारी बनवले पाहिजे, त्यासाठी आपल्याला मन मोकळं करता आलं पाहिजे. मी अनेक विद्यार्थिनी बघतो की त्यांच्या मनावरती जर काही स्ट्रेस असेल तर त्यांना तो व्यक्त करता येत नाही. म्हणून विद्यार्थिनींना मी नक्की सांगेल, तुमची आई ही तुमची मैत्रीण वाटली पाहिजे. आईशी मोकळेपणाने बोला, वडिलांशी मोकळेपणाने बोला, भावाशी मोकळेपणाने बोला. जी माणसं सरांनी सांगितलं तसं व्यक्त होतात, ज्याला आपण काय म्हणतो आमच्या साहित्यिक भाषेमध्ये विरेचन, कॅथॉर्सिस, मनाचं विरेचन कुठेतरी झालं पाहिजे. आपल्याला असा एक जिवलग मित्र पाहिजे, मैत्रीण पाहिजे, सहकारी पाहिजे की ज्याच्याजवळ तुम्ही तुमच्या मनातले जे ताणतणाव असतात ते तुम्हाला व्यक्त करता आले पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही तुमचा स्ट्रेस व्यक्त करतात तेव्हा तुमच्या मनाला हलकेपणा वाटतो. जसं शरीर जड बनतं किंवा शरीराला व्याधी होतात तशा माणसाच्या मनालासुद्धा व्याधी होतात. त्या व्याधींचे वेगवेगळे कारणं आहेत. म्हणजे काहींना आपल्यापेक्षा मोठं झालेलं आवडत नाही, ती त्याची व्याधी आहे. काहींना दुसऱ्याने बंगला बांधला याच्यात पोटात पोट शिळू उठतो, व्याधी ती मनाची. एकाने कार घेतली याचा जीव लगेच कासावीस होतो, आहे का नाही? ह्या व्याधी आहे. मग तुम्ही मनाला काय सांगितलं पाहिजे
माझी आर्थिक परिस्थिती, माझी शारीरिक परिस्थिती, माझ्या मनाची परिस्थिती, माझ्याकडे उपलब्ध असलेली साधनसामुग्री, माझ्याकडे उपलब्ध असलेला पैसा, या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर तुमचं प्लॅनिंग केलं, जगण्याचं प्लॅनिंग केलं, तर तुम्हाला नैराश्य येत नाही. आज सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जो सरांनी मोबाईलचं सांगितला तो फार मेजर प्रॉब्लेम उभा राहिलेला आहे. मी असे मुलं बघतोय की त्यांना त्याशिवाय जमतच नाही, म्हणजे रात्री झोपेतसुद्धा त्यांच्याबरोबर मोबाईल असतो. अनेक मुलांच्या बाबत, तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच बाबत, हे काही कुणाची एकाची कहाणी नाही आहे, ही तरुण मुलांची सगळ्यांचीच ही कहाणी होऊन बसले की ते माध्यम तुमचा वेळ खूप खर्ची घालतं आहे. आणि तुम्हाला ज्या पद्धतीने स्वप्न रंगवले, सरांनी सांगितलं IAS IPS कलेक्टर होण्याची जी स्वप्न असतात, मग ते धुळीला जाऊन पोचतात आणि मग तुम्हाला नैराश्य येतं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, सरांनी जे मनाचे मग सिग्मंड फ्राईड असतील, कामू असेल, सात्रक असेल, हे जे तुमचे मानसशास्त्रज्ञ आहे ते सगळेजण एकच सांगतात की तुम्ही तुमच्या मनावरती काबू ठेवण्याचं काम हे तुम्हाला करावे लागणार आहे. तुम्ही कर्ज काढलं तर तुम्हाला फेडण्याची ऐपत आहे की नाही हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. तुम्ही गाडी चालवता, ती गाडी चालवता येईल की नाही हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. तुम्ही कार चालवता, ती व्यवस्थित चालवता येईल की नाही हे तुम्हाला सगळं माहिती आहे. जी गोष्ट आपल्याला माहिती असते तिच्याबाबत आपण अधिक सजग असलं पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो की रस्ता माझा आहे, पण त्या रस्त्याने जर तुम्ही मद्यप्राशन करून किंवा बेभानपणे गाडी चालवायला लागले तर तुमचा अपघात हा अटळ आहे. तसंच मनाचं आहे. मनाला जेवढं तुम्ही चांगला, तुमचा मनाशी संवाद चालू असतो ना, कुणाकुणाचा मनाशी संवाद चालू असतो, आपल्या सगळ्यांचाच आहे. मी आता बोलतोय तरी तुम्ही बोलताय तुमच्या मनात, अरे काय काय सांगताय राव, आम्ही कडे काय असं काही प्रॉब्लेम करतो का कधी, आहे का नाही. तुम्ही तुमच्याशी बोलता की नाही. कुणी आहे इथं बसलेला की जो मनाशी बोलत नाही तो. मी तर बोलतो, आमचे सगळेच प्राध्यापक बोलतात, आहे का नाही. मी सकाळपासून विचार करतो सर निघाले असतील का, सर वेळेत पोचतील का, कार्यक्रम वेळेत सुरू होईल का, आहे का नाही. मी बोलत होतो माझ्या मनाशी, तेवढंच सर आले, म्हटलं राईट टाईम सुरू होणार कार्यक्रम, आहे का नाही. कारण टाईम मॅनेजमेंट ही सुद्धा त्याने स्ट्रेस वाढतो. समजा वक्ते 10 10:30 आले तर मला स्ट्रेस येणार ना, कारण 12 नंतर हे थांबतील का 12 वाजेपर्यंत. म्हणजे आपल्याला स्ट्रेस हा छोट्या छोट्या गोष्टींचा येतो, तो आपल्याला कमी करता आला पाहिजे. जर तो कमी करता आला तर मग तुमच्या हातून कुठल्याही प्रकारच्या चुका घडत नाही. उद्याचं काम जर आज केलं तर स्ट्रेस येणार नाही, आहे का नाही. तुमच्या क्षमता, तुमची प्रवृत्ती, तुमचं जगणं, तुमचे विचार, तुमची अनुभूती, तुमचं कौशल्य आणि याच्याचबरोबर तुमची कल्पकता ही तुम्हाला सगळ्यांना खूप चांगली माहिती असते. आणि ज्याला कळतं की मला हे सगळं शक्य आहे त्याने ती गोष्ट करावी. म्हणजे उदाहरणार्थ 1000 मीटर एखाद्या विद्यार्थ्याला धावता येत नसेल तर त्याने मग फार प्रयत्न करण्यात अर्थ नाही, कारण त्याला माहिती आहे की आपल्याला काही शारीरिक व्याधी, आपण 1000 मीटर चालू शकत नाही. पण त्या विद्यार्थ्याने असं विचार करावं की मी चांगलं चित्र काढू शकतो, मी चांगलं संगीत गाऊ शकतो, मी चांगलं अजून एखादी कृती चांगला अभ्यास करू शकतो. आपलं चूक कुठे होते माहिती आहे का, स्ट्रेस निर्माण व्हायला. जे आपल्याला ज्याच्यामध्ये आपल्या क्षमता वृद्धिंगत नसतात ती गोष्ट आपण करायला जातो. म्हणजे शेजारच्याचा मुलगा IAS झाला म्हणून आपल्या मुलाला IASच्या ट्रेनिंगला पाठवणं हा शुद्ध वेडेपणा आहे. कारण त्याची क्षमता आहे की नाही, त्याला त्याच्यात रुची आहे की नाही, त्याच्यामध्ये तेवढ्या कष्ट घेण्याची तयारी आहे की नाही हे त्याने शोधून घेतलं पाहिजे. विषय अतिशय गंभीर आहे. याच्यावरती मी एक 45-50 मिनिटाचं एक सेमिनार 1-2 वर्षापूर्वी घेतलं होतं. मी आमच्या प्राध्यापक मित्रांना विनंती करेल की त्यांनी ती लिंक तुमच्या सगळ्यांच्या ग्रुपवरती टाकावी. इथलं पत्रकार, त्यासाठी काही डॉक्टर्स बोलवले होते, काही सायकोलॉजिस्ट बोलवलेले होते, मी स्वतःही होतो, काही विद्यार्थी बोलवलेले होते. आणि मग त्यांना या घटनेसाठी काय वाटतं याच्याविषयी आम्ही एक 45 मिनिटाची तो सेमिनार्स ऑनलाईन सेमिनार बनवला होता. तो आम्ही तुम्हाला पाठवू. आजचं सरांचं व्याख्यान आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. विषय गंभीर आहे, त्याच्यावरती बऱ्याच बोलण्यासारखं आहे. पण विषय चांगला यासाठी की एखादी गोष्ट घडण्याच्या अगोदर
तिच्यावरती प्रतिरोध करता आला पाहिजे. स्ट्रेस नाही असा या जगामध्ये कुठलाच माणूस नाही. आता मी एक प्रश्न विचारेल आणि मग इथे थांबेल. स्ट्रेस नाही असं कोणी नाही, बरोबर आहे. पण स्ट्रेस असावा का नसावा? स्ट्रेस असावा, पण तो कसा पाहिजे? सकारात्मक असावा. म्हणजे मला मोठे व्हायचं आहे तर मला हे करावं लागेल. एखादा रनर आहे मुलगा, त्याला धावायचं आहे, तर त्याची मानसिकता काय असते की मी 10 सेकंद मागच्या वेळेस हरलो होतो, आता ते 10 सेकंद मी ते स्पीड वाढवेल आणि मी 10 सेकंदाने आता मी ते स्पर्धा जिंकेल. म्हणजे अगोदर काय झालं, त्याला पराजय झालेला होता त्याचा 10 सेकंदावरनं, पण त्याने मनाची काय तयारी ठेवली, आता मी 20 सेकंदाने ते जिंकणार आहे की नाही. अशी तुमची मनाची तयारी असली पाहिजे. स्ट्रेस प्रत्येकाला असतो, तणाव प्रत्येकाला असतो, पण अतिशय सकारात्मक विचार केले पाहिजे. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं, योगा प्राणायाम आहे, चांगला व्यायाम आहे, चांगल्या मित्रांची संगती आहे, चांगली पुस्तकं वाचणं हा सगळ्यात चांगला त्याच्यावरचा रामबाण उपाय आहे. मग ते धार्मिक असू दे, सांस्कृतिक कुठल्याही प्रकारचे ग्रंथ असू दे. दररोज मी तर असं म्हणेल की प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज 10 पानं तरी वाचले पाहिजे. अवांतर तुमच्या अभ्यासक्रमाशी निगडीत तर वाचा तुम्ही, परंतु इतर वाचनाने आपलं मन कसदार बनतं, सकस बनतं, मनालासुद्धा खाद्य द्यावं लागतं. आणि हे खाद्य देण्यासाठी आज अंकुळनेकर सर इथे उपस्थित झाले. त्यांनी एक 2-3 उदाहरणांच्या माध्यमातून तुमच्याशी अतिशय महत्त्वाचा संवाद साधला. दरेकर सरही इथे उपस्थित झाले, त्याबद्दल मी दोघांच्यासाठी खूप कृतज्ञता व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. ताण सर्वांनाच असतो, तो ताण कमी केला पाहिजे, ताण सकारात्मक असला पाहिजे. त्याचबरोबर योगा प्राणायामाचं महत्त्व आणि साहित्य वाचनाचं महत्त्व कॅथॉर्सिस विरेचनासाठी आदरणीय प्राचार्य सरांनी आपल्या मनोगतातून आपल्याला सांगितलेलं आहे. आपण आपल्या मनाशी संवाद केला पाहिजे. आमचे स्वामी समर्थ म्हणतात, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पावे जे तो स्वभावे. त्याच्या स्वभावानुसार प्रत्येकाला ते मिळणारच असतं. त्यामुळे विनाकारणचा ताण घेण्यात काही अर्थ नसतो. एक चांगला मित्र आपल्याला या आत्महत्यासारख्या वाईट गोष्टींपासून परावृत्त करू शकतो. आपण चांगले मित्र जोडा, आपण चांगले मित्र बना, असा संदेश आपल्याला आजच्या या व्याख्यानातून मिळालेला आहे. या कार्यक्रमात मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचेच मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पण औपचारिक आभार प्रदर्शनासाठी आमचे मित्र दाभाडे सर, मी तिकडे शोधतो म्हणतो दाभाडे सर कुठे, नानासाहेब दाभाडे यांना येथे निमंत्रित करतो. आदरणीय दाभाडे सर. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला मानसशास्त्र विभाग आयोजित जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांनी अध्यक्षीय स्थान भूषवलं, त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून आज आपल्याला लाभलेले मानसशास्त्र विभाग प्रमुख नूतन विद्या प्रसारक समाज कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथील माननीय प्राध्यापक किशोर अंकुळनेकर सर हे उपस्थित राहिले. त्यांनी आज आपल्याला सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यकारण भाव जो असतो किंवा माणूस का आत्महत्या करतो याचा कार्यकारण भाव आपल्याला समजून सांगितला. मुलांना ते त्यांच्या वयाला जे काही अनुषंगून जी माहिती आहे ती खरोखर पाहिजे ती त्यांनी दिली. त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. सरांसमवेत आलेले दुसरे प्राध्यापक आदरणीय दरेकर सर हेही आपल्यामध्ये उपस्थित राहिले, त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर रवींद्र ठाकरे सर हेही उपस्थित राहिले, त्यांचे आभार व्यक्त करतो. ज्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले असे आमचे मित्र आदरणीय डॉक्टर कल्पेश कजबे सर यांचेही आभार व्यक्त करतो. ज्यांनी चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन केलं असे आमचे मित्र आदरणीय डॉक्टर धनगर सर यांचे आभार व्यक्त करतो. सर्व प्राध्यापक, सर्व मित्र आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी तुमचेही आभार व्यक्त करतो.
जाधव मामांचेही आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद.